मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने आता पाहिलं मुख्य दरबारात हे बघा, मल्हारवारी मोतियानं हे देवाचं मंदिर आपल्या हे देवा जेजुरीगड पर्व शिवलिंगा मृत्यूलोक दुसरे कैलास अशी जीवान गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने एकोट एकोट मला सदानंदाचा एकोट. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय कुठे? जेजुरीला. एकोट एकोट सदानंदाचा. तर बघा, ही गर्दी सर्व गोष्टी आपल्या चॅनल वरतीच फक्त बघायला भेटणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. दिसणार दिसणार, हे बघा, चॅनल सबस्क्राईब करा फक्त माझा. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. उद्या आपण चाललो आपल्या सेकंड मान्सून राईडला, आणि ही राईड कुठे होणार आहे हे तुम्हाला माहितीच करायचं असेल तर आपला थंबनेल बघा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, कारण की या थंबनेल मध्ये तुम्हाला कळेल की उद्याची राईड कुठे होणार आहे. त्याच्या आधी आपण उद्याची पूर्ण तयारी केली. आता वाजलेत रात्रीचे 11. आपण पॅकिंग करत होतो. उद्या आपल्या सकाळी 5ला आपला टार्गेट निघायचं आहे, पण बघू पावसामुळे, पण प्रयत्न तर पूर्णच असणार 5लाच निघायचं. तर त्याच्या आधी आपली तयारी काय काय झाली आहे बघा, बघू शकतात तुम्ही. तर मित्रांनो, बघू शकतात तुम्ही, आपण पूर्ण तयारी केली आहे उद्याची. हा माझा हेल्मेट आहे, तो माधुरीचा हेल्मेट आहे, हा माझा रायडिंग गिअर पूर्ण सेटअप रेडी आहे. माझा जॅकेट, पॅन्ट, शूज बाहेर आहेत, हँड ग्लोव्स, बलाक्लावा, 2 चार्जर, एक मोबाईलचा आणि एक पॉवर बँकचा. इथे आहे आपला माईक जो आपण आता यूज करतोय. तिथे आहे पॉवर बँक, तो आहे हेल्मेट क्लीनर, तो आहे ग्लास क्लीनर, तो ट्रायपॉट आहे आपला जो आपण व्हिडिओसाठी यूज करतो. बघा कसं आहे माहिती आहे, आपण फक्त राईडवर जातो असं नाही, सर्व गोष्टी तयारीमध्ये जायचं असतं. आपण बघू शकतात, तर ह्या गोष्टी सर्व आपल्या रेडी आहेत. तो उद्याच्या राईडला, तर उद्या ही राईड कुठे होणार आहे हे तुम्ही, मी पहिलाच बोललो, तुम्हाला आपलं थंबनेलमध्ये कळेल. तर तो येत आहेत ना तुम्ही आपल्या राईडला, चला उद्याची तयारी करूया. तर आज आपण चाललो आहे सेकंड मान्सून राईडला. तुम्हाला थंबनेल बघून तर कळालंच असेल ही राईड कुठे होणार आहे. तर आपली तयारी पूर्ण झाली आहे. हे बघ, आपली बॅग रेडी आहे, जॅकेट रेडी आहे, हँडग्लोव्ज रेडी आहे, सर्व गोष्टी घेतल्या आहेत आपण. तर आता आपण ही राईड चालू करतो नवी मुंबईपासून. ॲक्च्युली सकाळी 6चा प्लॅन होता, तर पण रात्री झोपायला उशीर झाला, तर 7 वाजले. तर नो वरी, थोडासा लेट होईल, पण आरामात जाऊ, आरामात येऊ. तुम्हीही आमच्यासोबत चला, बऱ्याच गोष्टी आपण एन्जॉय करू. आणि ही राईड एवढी मस्त होणार आहे. तुम्ही लास्टवाली राईड आपली बघितली असेल, जी पहिली मान्सून राईड होती, जी आम्ही गेलो होतो माळशेत घाटला. जर बघितलं नसेल तर व्हिडिओच्या चॅनलमध्ये जाऊन तुम्हाला ती भेटेल. तर चॅनलमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघा, एवढा एन्जॉय कराल. तर आपण प्रत्येक राईडवरती तुम्हालाही सोबत घेऊन जाणार आहोत. बघा कसं आहे, आपण सुरुवात केली. काय चुका होत असेल होऊन द्या, पण ते चुका तुम्ही कमेंटमध्ये दाखवा, कारण की त्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत. जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही, मी त्या चुका सुधारू शकणार नाही. कुठे चुकते, काय चुकते, ह्या गोष्टी. तर चला. तर मित्रांनो, आता आपण चाललो होतो, तर मम्मीचा फोन आला की मिसळपाव घेऊन आहे. तर आयुर्वेद एक महालक्ष्मी म्हणून आहे बघा, तर इथे आपला मिसळपाव भेटतो चांगलावाला. तर आता आपण मिसळ घेऊन जाऊ तुझ्यासाठी. आता ते सकाळ सकाळी कॉल आल्यामुळे न्यावाच लागणार आहे, त्याला ऑप्शन नाही. आणि बराच उशीर झाला, सकाळी 6ला निघायचं होतं आपल्याला, पण आता निघायला नाही भेटत आहे. आपण जाऊ, नो वरी. पाऊस पण थोडा पडतोय. आता इथे जर कधी ऐरलीत आलात तर इथे महालक्ष्मी म्हणून आहे, तर इथे यायचं अण्णाकडे. बघा अण्णा, मिसळ पाव. हे मिसळ पाव घेतलाय मम्मीसाठी. आता फोन आल्यामुळे जावंच लागतंय. तर आपण पहिलं पनवेल मार्गे आणतो, आता वाशी मार्गे जाणार आहे. ठीक आहे. स्टुडिओमध्ये आपण ज्या पेट्रोल भरलं होतं, ह्याच पेट्रोल पंपवरनं भरलं होतं. तेव्हा आपला तो दुसरा एक मित्र होता, अभिषेक म्हणून. थोडं वर पकडा. तुझं काय नाव? कुणाल. त्याला बोला, आवाज द्या अभिषेकला.
चाललोय. व्हिडिओ बघितला का नाही? बघितलास तू? दिसला की नाही? बघ बघ बघ. लास्ट टाइम पण यासोबत व्हिडिओ बनवला होता आणि तो आपण टाकलाय पहिल्याच राईड वरती. आपली पहिली मनसून राईड होती तेव्हा टाकला होता आणि आता सेकंड मनसून राईड आहे. तर आपण चाललोय तिथे. तर त्यानेच त्याचा व्हिडिओ बघितला नाही, मी त्याचा पहिला टाकलाय. आपण आलोय विक्रोळीला. तर जसं मी तुम्हाला बोललो, मम्मीचा कॉल आला होता तर तिला मिसळपाव खायचं होतं. सकाळ सकाळी कॉल केला होता. आता बोललो चल जाऊनच येऊ. तर तिला मिसळपाव देऊ आणि आपण निघूया. तर आपण जिथे चाललोय जेजुरी, तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी थोड्याच वेळाने माहिती देणार आहे. तर पहिला आपण तिला देऊ, तिला भेटू, आपण निघू मग. तर चला, आपला जायचंय 4था माळ, आपला जायचंय 13वर. तयारी झाली? झोप झाली का? नाही, झोप नाही झाली. कारण की मी तरी लेट झोपलो. गाडीचा सेटअप वगैरे करायला गेलेलो, 12-1 वाजले. ऍक्च्युली प्लॅन केलेलं 5 का 6ला निघायचं, पण तो काय नाही झाला. ठीक आहे, काही होत नाही, निघूया. प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि त्याच वेळा निघू. तर आपण आता आलो आहे. गुड मॉर्निंग. हे आमचे काकी आहेत. पप्पा आहे. झोपले असतील, आपण सकाळी चालू उघडला. गुड मॉर्निंग. मम्मी उठली आहे बघा. तिला श्री स्वामी समर्थ. झालं मिसळपाव. गुड मॉर्निंग. तर चला, आम्ही निघालो राईडला. तर पाया पडतो मम्मीचा चेहरा बघा. गुड मॉर्निंग मिस सिंगर, मिसेस सिंगर, कॅमेरामॅन. चला, कॅमेरा चालू आहे. गुड मॉर्निंग कर. ठीक आहे, चला आपण पहिले पाया पडून घेऊया. बघा पाया पडून घेऊ आणि निघालो जेजुरीला. चला. ही माझी आजी आहे. नाश्ता झालाय, मिसळपाव खाल्लाय. तर चला आपण निघा. चला बाय. तर चला, आता आपण निघालो आहे. मम्मी पण कडे निघालो. आता डायरेक्ट जायचं. नाश्ता वगैरे पण झालाय आपल्या मित्रांनो. आता आपण निघू, पुढच्या मार्गाला आपल्याला जायचंय. तर मी तुम्हाला जिथे चाललोय जेजुरी बद्दल तुम्हाला माहितीच देणार आहे पुढच्या ब्रेक मध्ये. तर चला. रुमाल राहिला, रुमाल असलेला बरा, कारण की गाडी चालवताना जर पाऊस आलाच तर पावसानंतर जो आपला हेल्मेटचा ग्लास आहे तो भिजतो, त्यामुळे समोरचं दिसत नाही. त्यामुळे एक हँड टॉवेल घेतला आहे. नाही, ओके चला. तर बॅग वगैरे बसवली आहे. मॅप लावायचा, पुढे जाऊन लावू आपण मॅप. रुमाल इथे ठेवतो म्हणजे टेन्शन नाही. अरे चावी नाही काढली. हे चावी काढ का? हँडग्लोव्स काढावा लागतो सगळ्या सारखंच. हँडग्लोव्स काढावा लागतो, त्या हँडग्लोव्स मुळे होत नाही. चावी लावूया आपण. चिखल बघा किती उडाला स्वामींवर. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव. तिथे स्वामींचं मठ आहे विक्रोळीला. तर कधी आलात तर नक्कीच विक्रोळी कन्नमनगर 2 स्वामी मठ बोलू शकतात. ही बिल्डिंग आहे बाप्पांबीची बघा. चला.
तर फायनली निघूया आपण. आता वाजले सकाळचे 8, 6 कुठे 8 कुठे, पण टेन्शन नाही मित्रांनो, आता पण जायचं आरामात, कारण की प्रवास लांबचा आहे. हा कन्नमवार नगर आहे आणि म्हाडाचे टावर सगळे उभे राहतात. हे बघा, ऍक्च्युली एरियामध्ये भरपूर चेंजेस आले. पहिलं नॉर्मल बिल्डिंग होत्या 3-4 माळ्याच्या, आता सर्वीकडे तुम्हाला दिसेलच ब्लॉग मध्ये. बघा किती टावर उभे राहिले ते सर्व विक्रोळीमध्ये. आणि ऍक्च्युली एरिया आता चांगलाच डेव्हलप झालाय. तर कधी प्लॅन करत असेल तर नक्कीच विक्रोळीला व्हिजिट करा, कन्नमवार नगरला. पण इथून जाऊया. आम्ही कुठे राहायचो ना पहिले तुम्हाला दाखवतो चला. ऍक्च्युअली बिल्डिंग तुटली आणि आता टावर बांधला, पण एक दाखवून देतो एरिया. आता नको, नाश्ता झालाय चांगला ना, पण थोडासा एक ब्रेक घेऊच. हे बघा, तर ही जी बिल्डिंग आहे ना, ते इथे आमची बिल्डिंग होती आणि हा आमचा एंट्रन्स होता. आता टावर झालेत आणि हे म्हाडाचे टावर आहेत ना सर्व. म्हाडाच्या टावरचे कन्स्ट्रक्शन चालू आहेत सगळे. मला वाटतं हे सगळे लॉटरीमध्येच निघतील आणि बाकी हे तर प्रायव्हेट आहे, ही पण जाणार. हे सगळे प्रायव्हेट बिल्डिंग आहेत. ही तर हे पण टावर मध्ये जाणार आहेत सगळे. ओ मित्रांनो, सारखा आपले मित्र उभे आहेत सगळे. चलो 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 चलो. बघा त्या टावर तुम्ही बघू शकता. या साध्या 3-4 माझ्या बिल्डिंग होत्या पहिल्या ना, तर ह्या सगळ्या आता टावर केलेत. बघा, एरिया ऍक्च्युली मस्तच डेव्हलप झालाय. मित्रांनो, जेजुरी हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे. हे एक उंच डोंगरावरील स्थान आहे. हे महाराष्ट्राचे दैवत आहे. डोंगराच्या वरती मूर्तीमध्ये श्री खंडोबा आणि महासादेवी यांची प्रतिमा आहे. डोंगराच्या खाली हनुमाई यांची मूर्ती आहे व त्यांचे मंदिर आहे. त्यांच्या बाजूलाच हेगडे प्रधान यांचं देखील मंदिर आहे. या मंदिरात पूर्ण भंडाराने पिवळा असल्यामुळे ह्याला सोन्याची जेजुरी असे देखील म्हटले जाते. जर तुम्ही उन्हात हे बघितले तर तुम्हाला हे सोन्याचेच वाटतील, कारण की पूर्ण भंडारा जो उधळला जातो देवाला तो सोन्याच्या समान असतो. त्यामुळे ह्याला सोन्याची जेजुरी असे म्हणतात. मित्रांनो पागोडा बघा, मस्त वाटतं ना. हा आहे बेलापूरला, पालखी चालली आहे. ही एकविरा आईची पालखी आहे लोणावळ्याला. मुलं चालत चालले, पालखी आहे का नुसतं चालत चाललेत माहित नाही. पहिला आपलं हवा बहुतेक टायरचं कमी झालंय का, 5चा टायर पूर्ण हे होतो. पंक्चर वाला पण दिसत पण नाही. भरायला पाहते हवा. बाबू हे काय होतं एवढा जोरात असला. तर मित्रांनो बघू शकता, टायर गाडी आपली ब्रेकडाऊन झाली, पूर्ण पंक्चर झालंय. अचानक काय माहित नाही का, तर बघू आधी हवा भरून नक्की पंक्चर आहे का. बघा काय नाही, राईड्स मस्ट गो ऑन, अडचणी येतच राहणार. चला पहिले पंक्चर काढून घेऊ. ठीक आहे ठीक आहे, करवा दीजिए. तर हा बघा पंक्चर भेटला आहे. हाँ ठीक है, देखिए जो है वो करवा दीजिए. बाप रे बाप, हो पंक्चर, नशीब पंक्चर पण पंक्चर म्हणजे सेंटर भेटला पेट्रोल पंपला. आता मी विचार केला तर पुढे जायचं, म्हणजे टायर पूर्ण फ्लॅट झाला होता. तर धन्यवाद तेव्हा.
एवढं भेटला तर मी विचार केला की जाऊ कुठं पंक्चर शोधायला. जर हायवेला झाला असता तर लय प्रॉब्लेम झाला असता. ठीक आहे. ते बघा, ओहो पंक्चर. ट्यूबलेस असल्यामुळे एवढं टेन्शन येत नाही. जर ट्यूब फाटून हातात आले असते डायरेक्ट. काय किल्ला आहे? अच्छा जुनावाला. हाँ 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 हाँ. देखो ज्यादा ही हो जाएगा ना तो. शकील अंसारी, शुक्रिया भाई. चलेगा, चलो थैंक यू भाई, इतना दिया, इतना अच्छा बना के. अच्छा बनाओ क्योंकि लंबा जाना है हम लोगों को. चलेगा, चेक कर लो. तो लोक बघा मस्त संडे राईडला निघालेत. संडेला एकच दिवस भेटतो पण मस्त ते पण एन्जॉय करतात. मित्रांनो तुम्ही पण एन्जॉय करा, राईड्स वगैरे पूर्ण करा. कारण की राईड्स पण हे केलेच पाहिजे. कारण की कसं आहे, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते बघायलाच पाहिजे. भारी वाटतंय ना. तिथून लेफ्ट घेतलं तर हा नवी मुंबई एअरपोर्ट आहे. पूर्ण हा ब्रिज तुम्ही बघू शकता. हा कनेक्ट आहे नवी मुंबई एअरपोर्टला. आणि आपल्याला जायचं त्या समोरच्या डोंगराला, त्या डोंगराच्या इथून आतून जायचं. पण हा बघा, हा एअरपोर्ट आहे. हा बघा एअरपोर्ट आहे नवी मुंबई. विमान उभी होती बघ, एरोप्लेन दिसली का? आपला जो मोबाईल माउंट आहे तो लूज झाला होता. तुम्ही बोललो काय एवढं मोबाईल शेक होतोय. तर आता मी बघितलं, टाईट केलंय, आता व्यवस्थित झालंय. टोटली 15 लोणावळा ते पुणे फक्त 93 किलोमीटर, म्हणजे अजून 2 तासात पुण्यात असेल आपण. काय माहिती, सारख्याला पण थांबतोय, भरपूर वेळ लागतो यावेळी पोचायला. ठीक आहे, चालतं. आपला प्रवास सुखाचा हो, या पाठ आहे. तर मित्रांनो एवढ्या शंकराची मूर्ती, पण त्याचं त्रिशूळ वगैरे खरंच खूप म्हणजे दुःख वाटतं. लोकांनी एवढं चांगली मूर्ती उभी केली पण बघा ते मेंटेन नाहीये. असं नाही करायला पाहिजे. तर ही जी मूर्ती आहे पनवेल पासून थोडं पुढे आल्यावरती आहे. तिथे कोणतं गाव आहे त्याचं नाव दिसलं नाही मला, मी सांगितलं असतं. गारवा वारवा भीर भीर भीर. भावांनो एक नंबर डोंगर बघा समोर. काय सिनेमा यार, एक नंबर एक नंबर. मित्रांनो आता पण घेतला ब्रेक, चहा पिऊन. मस्त फुल आहे आता कुठे इथे. पण थांबलोय लोणावळ्याला आता नाश्ता करायला. कूपन किधर है? अच्छा भविष्य बता दे. कसं वाटलं मग आता प्रवास आतापर्यंतचा? बरं वाटलं. किती लेट झालाय, टायर पंक्चर झाला, पाऊस आला, बापरे. पण ठीक आहे, आलोय अजून आता 1-1.5 तासावरतीच आहे ना. तर आपण मस्त गरम गरम समोसा पाव खातो आणि चहा पिऊ, इराणी चाय बघा. तर मित्रांनो आता आपण आलो आहे वडकी गावामध्ये आणि इथून 20-25 किलोमीटर मला वाटतं आता जेजुरी आहे. तर आता आपण चहा घेऊ थोडा, कारण की यार चहा पाहिजेच. कारण की चहा एकच असा आहे की जो थकवा घालवतो. अवतार बघा यार केसांचा शे. हा बघा, हा रस्ता आहे वडकीचा, तो हा पूर्ण जातो असा वरपर्यंत. वा, आषाढी वारी ही काय आहे? एक मिनिट, आषाढी वारीचा मस्त कमानी आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. आणि हा डोंगर आहे,
कदाचित इथे दुसरं कुठलं तरी मंदिर वाटतं, बघू. तर आता आपण इथे एका हॉटेलला थांबलोय, न्यू साई म्हणून. ही छोटी मालकीन बसली आहे. हाय, काय नाव तुझं? सोबिया. सोबिया नाव आहे आणि हॉटेल आहे आणि छान हॉटेल आहे. पुण्याची भेल बोलतात प्रसिद्ध आहे. तर हे बघा, ही पुण्याची भेल आहे. इथे फरसाण आहे पूर्ण आणि हॉटेल आहे. तर आम्ही चहा घेतलाय आणि क्रीम रोल खातात मॅडम. तर आता तेच ते एक जण बोलले की वरती वरती जावं, एक पॉइंट आहे चांगला. तर बघू, आपण जाताना तर आपल्याला तो पॉइंट लागेलच. प्लस आपल्याला एक सबस्क्रायबर भेटलाय बघा, एक परिवारामध्ये ऍड झाला हा मित्र आपला. तर चला आता चहा घेऊ मस्तपैकी. तर आम्ही यांच्याकडे नाश्ता वगैरे केलाय आता. कोणतं गाव आहे बोलले? वडकी नारळ. वडकी. तर खरंच खूप छान आहे. जेजुरीला जाताना जर तुम्ही ह्या साईडला आलात तर नक्कीच या हॉटेलमध्ये या. त्यांच्या हॉटेलचं नाव न्यू साई. ठीक आहे, तर थँक्यू सो मच. खरंच चांगला होता चहा वगैरे नाश्ता वगैरे. चला बाय. तर चला मित्रांनो, आता आपला नाश्ता झाला, पण निघू आता फटाफट निघू एकदम, कारण की पुढे भरपूर अजून बघायचं आहे. तर चला, हॉटेल होतं जिथे आपण नाश्ता केला. ॲक्च्युली चहाच पीत होता पण थोडा नाश्ता पण केला. तर चला, पाऊस पण थांबलाय मस्त. तुम्हाला एक सीन दाखवतो, मगाशी मी झूम करून दाखवलं पण आता क्लिअर दाखवतो. विठू मावली तू मावली जगाची. एक नंबर काम चालू आहे रस्त्याचं. रस्ता मोठा करतात. अच्छा, इथे हा डबल करतात. ते होईल एक दोन एका वर्षामध्ये पण. ऑफ रोडिंग टू ऑन रोडिंग. तर मित्रांनो, तुम्हाला एक सिनेरी दाखवतो मी. मला एकाने सांगितलं वरतून तुम्ही काढू शकतात. तर हा बघा, हा तो व्ह्यू आहे आणि हा तो तलाव आहे. तर त्याच्यात पाणी कमी आहे. तर बघा, हा आता आपण आलोय दिवे घाटात. म्हणजे तिथून आपण येऊन असं इथे आलोय आणि आपण आता पुढे तिथे जाणार आहे. तर बघून या, का भारी आहे. मित्रांनो, आपण फायनली मंदिरात पोहोचलो आहे. हे बघा, तर ही एंट्री आहे. त्या एंट्री पासून आपल्याला जायचं आहे. तर आता पूर्ण स्टार्टिंग पासून आपण वरपर्यंत जाऊ. तुम्हाला पहिल्या पायरीचं दर्शन देतो. हे बघा, पहिली पायरी आहे, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य प्रवेशद्वार. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय कुठे? जेजुरीला. एअरपोर्ट एअरपोर्ट सदानंदाचा. तर बघा, ही गर्दी, सर्व गोष्टी आपल्या चॅनल वरतीच फक्त बघायला भेटणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही दिसू का? दिसणार दिसणार. चल 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 रे. अरे मित्रा, काढून दे कसा चला. एअरपोर्ट एअरपोर्ट सदानंदाचा. मित्रा खुश राहा. हा, चॅनल आहे मत आपला 43 रायडर पवन के. शोध. हा, आलाय सर. तर मित्रांनो, आता आपण पुढे चाललो आहे. बोले एअरपोर्ट एअरपोर्ट सदानंदाचा. सेल्फी स्टिक अशी लावू म्हणजे जरा आत्ता सही आहे.
360 व्ह्यू. आज भरपूर गर्दी आहे कारण की काल आषाढी एकादशी आल्याने ते पंढरपूरला जाणारे लोक ते पुन्हा इथे वळलेत आणि आज रविवार पण आहे. तर देवाच्या भेटीला आलेत. तर हे फक्त आपल्या चॅनल वरती तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला आपण आधी देवदर्शन करू. त्या पादुका आहे देवाच्या खंडोबाच्या. तर पहिले आपण इथे दर्शन करू. माधुरी दर्शन कर इथे. ये इथे दर्शन करूया. पादुकाचं दर्शन करू. पहिलं आपण पादुकाचं दर्शन करू देवाच्या. एलकोट एलकोट सदानंदाचा एलकोट. कुठे राहिली आमची मालकीन? मालकीन बाहेर राहिली. ये पादुका आहे देवाच्या. त्या देवाच्या पादुका आहेत. त्या एंट्रन्स आहे. देवाचा आशीर्वाद आणि पाठीशी असाच राहावा त्यामुळे हाच आशीर्वाद आम्हाला द्या. हे बघा हे फक्त आपल्याच चॅनल वरती तुम्हाला बघायला भेटणार आहे. 43 रायडर पवन के हा आपला चॅनल आहे. हा बघा. जय मल्हार. जय मल्हार. तुमचं नाव? अमर. अमर. अमर नाव आहे. आणि किती वर्षापासून इथे? लहानपणापासून. तर विचार करा हे कर्म आहेत त्यांचे आणि यांना देवाचा हे लागला. आम्ही पाया पडतो. चला धन्यवाद. चला जय मल्हार. चला तर ही पहिली पायरी आहे जे आपण पाया पडू दर्शन घेऊ देवाच्या. येते भांडारा ये सोबत पडलं. चला चला चला. मित्रांनो बघा जेजुरीला आलोय. देवाच्या पाया पडून घ्या. दर्शन घ्या करून. फक्त आपल्याच चॅनल वरती आपण हे दर्शन दाखवलं. देवाच्या पादुका दाखवल्या. आता वर आलोय आम्ही. बोला एकोट एकोट. जय मल्हार. सदानंदाचा एकोट. एक नंबर दाखवतोय गोष्ट. काढायचा फोटो. ते साहेब मला ऍड्रेस विचारत होते पण खरे पत्रकार आहे पुढारीचे. काय नाव तुमचं? जयवंत हाबळे. जयवंत आबाई. कुठे राहतात? मी नेरळला. नेरळ. आम्ही आलोय आयर्लीवरनं. तर आम्हालाही भेटले. खरंच बरं वाटलं. पत्रकार म्हणजे खूप स्ट्रगल असते. यांना एखादी गोष्ट पोचवायची आपल्यापर्यंत ते ह्यांचं काम आहे आणि तिथपर्यंत जाणं खूप स्ट्रगल असतं. तर जो कारण की न्यूजपेपर आहे म्हणून सगळ्या गोष्टी आपल्या घर बसल्या बसल्या कळतात. न्यूजपेपर चॅनल्स आहे पुढारीचा. तर हे पुढारी चॅनलवर सगळ्या न्यूज बघा. हे व्हिडिओ आपण थोडंसं टाकू. साहेबांना बोलू जर थोडं शक्य असेल तर तुमच्या याला आमचं थोडं चॅनलचं सहकार्य लागू. माझ्या चॅनलचं नाव आहे 43 रायडर पवन के. मी रायडिंगचे व्हिडिओ करतो. मी ठिकठिकाणी भेट देतो. मी माळशेजला गेलो, जेजुरीला आलो, नाशिकला गेलो, पुण्याला गेलो. हे असे आमचे असतात. चांगला उपक्रम तुमचा चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देऊन तुम्ही प्रचार आणि प्रसार करताय धर्माचा. एकंदरीत धर्माचा प्रचार करताय आणि लोकांमध्ये जनजागृती करताय की देवस्थान आहेत. बरोबर. ऍक्च्युली खरं. हा देवस्थान आहेत त्यासाठी भक्ती मार्ग वाढवावा यासाठी तुम्ही प्रचार आणि प्रसार करत आहात. तुमच्या युट्यूब चॅनलला खंडोबा भक्तांच्या आणि सर्व नागरिकांकडून हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.